केंद्र सरकारने 2026-27 या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान हमी भाव म्हणजेच MSP जाहीर केलेली आहे। धानाला हमी भाव मिळालेला आहे 2441 क्विंटल 41 रुपये प्रति क्विंटल। तसंच मालदांडी ज्वारीला 3849 रुपये हा भाव मिळालेला आहे। तर तूर डाळीला सुद्धा भाव मिळालेला आहे 8450 रुपयांचा। तर मुगाला भाव मिळालेला आहे 8780 रुपयांचा। उडदाला सुद्धा भाव मिळाला आहे 8200 रुपयांचा। तर कापसाला भाव आहे 8267 रुपयांचा। सोयाबीनला सुद्धा 5708 रुपयांचा भाव आहे। तर तिळाला 10346 रुपये प्रति क्विंटल या सगळ्या धान्यांचे आपण हमी भाव मिळालेला आहे। आपण आताच बघितलेला आहे केंद्र सरकारने 2026 आणि 27च्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान हमी भाव म्हणजेच MSP जाहीर केलेला आहे। धानाला हमी भाव मिळालेला आहे 2441 प्रति क्विंटल। तसंच मालदांडी ज्वारीला 3849 हा भाव मिळालेला आहे। तर तूर डाळीला सुद्धा भाव मिळालेला आहे 8450 रुपयांचा। तर मुगाला भाव मिळालेला आहे 8780 रुपयांचा। उडदाला सुद्धा भाव मिळाला आहे 8200 रुपयांचा। तर कापसाला 82667। तसेच सोयाबीनला 5708 रुपयांचा भाव मिळालेला आहे। तिळाला 10346 प्रति क्विंटल। या सगळ्या धान्यांना आपण हमी भाव मिळालेला आहे। सरकारने यावर्षी हमी भावासाठी एकूण खर्च 2,00,000 कोटी रुपयांचा वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यानुसार साधारणपणे 824 लाख मेट्रिक पिकांची खरेदी केली जाईल असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलेलं आहे। मात्र जर आपण बघितलं तर साधारणपणे पिकांना जो हमी भाव मिळालेला आहे तो सूर्यफुलाला 622 रुपयांची वाढ दाखवलेली आहे। कापसामध्ये 557 रुपयांची वाढ दिसली आहे। तर तिळामध्ये 500 रुपयांची वाढ मिळालेली आहे। धानाची 2461 ग्रेडसाठी तर तूरसाठी 8450 रुपयांचा भाव दाखवण्यात आलेला आहे। या सगळ्यांमध्ये जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला एक बाब बघायला मिळते की वाढ मोठ्या प्रमाणात झाली असं सांगितलं जात आहे। तरीसुद्धा शेतकऱ्यांची मागणी आहे ती म्हणजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हा भाव द्यावा। त्यानुसार हे पाहणं महत्त्वाचं ठरतं की शेतकरी नेते अलीकडच्या काळामध्ये ज्या परिस्थितीने पिकांच्या जे साहित्य लागतं त्यामध्ये खास करून खताच्या किमती ज्या आहेत त्या गगनाला भिडलेल्या आहेत। सगळ्याच पार्श्वभूमीवर जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांना यातून खरंच दिलासा मिळणार आहे का? त्यामुळे आता या सगळ्या संदर्भामध्ये शेतकरी नेते काय भूमिका घेत आहेत, शेतकरी काय मत मांडत आहे? सध्या तरी आकड्यांमध्ये आपल्याला काही वाढ बघायला मिळत तरी आकड्यांमध्ये आपल्याला काही वाढ यामध्ये पाहायला मिळत असली तरीसुद्धा किमान आधारभूत किंमतमध्ये C2+ जो फॉर्म्युला आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकांसाठीचा हमी भाव उत्पादनाच्या खर्चामध्ये 50% जास्त असावा। त्यामध्ये उत्पादन खर्च काढताना आयोगाने कॉम्प्रेहेन्सिव्ह कॉस्टमध्ये म्हणजेच बियाणं, खतं आणि शेतकऱ्यांची मजुरी त्याचबरोबर जमिनीचं भाडं, घरातील मजूर असतील तर त्याचाही समावेश करावा अशी मागणी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीमध्ये करण्यात आलेली होती। त्यानुसार यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। या सर्व गोष्टी सगळ्या लक्षात घेता महत्त्वाचं म्हणजे आकडेवारीमध्ये शेतकऱ्यांना मोठा भाव दिसत आहे। मात्र अलीकडच्या काळामध्ये खास करून या युद्धामुळे खतांच्या किमती ज्या आहेत त्या खूप महाग झालेल्या आहेत। या सर्व परिस्थितीवर सरकार कंट्रोल करायला बघत आहे। त्याचबरोबर बाकीचे कीटकनाशक आहेत ते खतं आहेत त्यांच्या किमतीसुद्धा वाढलेल्या आहेत आणि ह्या कितपर्यंत वाढणार आहेत असा शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित होत आहे। शेतकऱ्यांची जी मागणी आहे ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना त्याच्या उत्पादन खर्चाच्या 50% जास्त भाव मिळावा अशी यामध्ये बियाणं, खतं, मजुरी आणि जमिनीचे भाडे, घरातील मजूर असले तरीसुद्धा त्यांचा समावेश त्यामध्ये करावा। या सगळ्या अपडेटबद्दल तर आपण पाहतोच आहोत। यंदाच्या खरीप हंगामासाठी किमान हमी भाव जाहीर झालेला आहे। आता याच्यावर शेतकरी नेता आणि शेतकरी काय प्रतिक्रिया देताना दिसतील
हे आपण समोरच्या व्हिडिओमध्ये नक्की बघूया. आणि तुम्हाला हा हमीभाव योग्य वाटत आहे की अयोग्य हे कमेंटमध्ये नक्की सांगा.